नमस्कार मंडळी, जय हरी माऊली, रामकृष्ण हरी। आजचा व्हिडिओ खास आहे कारण सर्व गायन करणाऱ्या मंडळीसाठी हा व्हिडिओ खास बनलेला आहे। तर गायन करतेवेळी सरासरी पाहायला गेलं तर गायक मंडळी म्हणजे ते भजनी मंडळी असतील, शायर गाणेवाले असतील किंवा कीर्तनकार असतील, सर्व गायक लोक सरासरी बघायला गेलं तर लवंग तोंडात धरतात। तर लवंगामुळे काय होतं, सुरुवातीला तुमचा आवाज स्पष्ट लागतो, परंतु काही कालावधीनंतर तो आवाज बसला जातो। तर लवंग खाणं फारसं मला बरोबर वाटत नाही। दुसरी म्हणजे काही लोकांना पान खायची पण सवय असते। मध्ये मध्ये गायन चालू असताना पान खाणे, तर पानामुळे काय होते, आवाज चालतो, परंतु काही वेळानंतर म्हणजे काही वर्षानंतर तो आवाज पूर्ण जाम होत जातो, पण नंतर त्या गायकाचा आवाजच चालत नाही व तो विचार करतो माझा आवाज अचानक का बसला। तर हेच परिणाम पूर्ण हे पानाचे आहेत। तर पान खाणं हे पण चुकीचं आहे। भजनामध्ये बसल्यानंतर सुरुवातीला आपण काय करतो, एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तिथं प्रसादाचा कार्यक्रम असतो, आपण खोबरं पण खातो। खोबऱ्यामुळं जालिम खोबरं आहे की ते आवाज बसवतो आपला, तर खोबरं पण खायचं जाऊ नका। तिसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आवाज कसा सुधारायचा। जर आपला कंठ चांगला लागायचा असेल तर सरासरी चांगले गायनाचार्य करतात हे उपाय, पर आपण जे काय करतो ते लोकांपर्यंत कळवत नाहीत। हे सरासरी लोकांनी सांगितलं पाहिजे, बाबा आवाज कशामुळे चांगला येतो। एकामेकाला सांगितलं सगळ्यांचा आवाज चांगला चालेल, पण कोण सांगत नाही। मी जे अनुभवलं आहे ते तुम्हाला मी सांगत आहे। तर पहिला उपाय आहे खडीसाखर। जी खडीसाखर आपण तोंडात धरतो ती चावून खायची नाही। तुम्ही चावून खाल तर सारखं सारखं तुम्हाला खावं लागेल व त्याचे परिणाम वाईट होत जातात। ती फक्त तोंडात धरणे आणि चघळत राहायचं, तर त्यामुळे तुमचा आवाज अतिशय सुमधुर निघेल आणि त्या आवाजाला गती पण चांगली निर्माण होते। शेवटपर्यंत तुमचा आवाज अगदी जबरदस्त चालेल। दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट झाली आवाज चांगला येण्याची खडीसाखर। दुसरी गोष्ट ज्येष्ठ मादाची कांडी, जी सरासरी सर्व लोकांना माहीत आहे। ती ज्येष्ठ मादाची कांडी दाढेत धरून फक्त चघळायची व तिचा आर्क आत गेला पाहिजे, चावून चावून तुकडे करून खायची नाही। ती कांडी तशीच तोंडात दाढेमध्ये राहिली पाहिजे व तिचा फक्त आर्क आत गेला पाहिजे। तो आर्क आत गेल्यामुळे तुमचा आवाज अतिशय म्हणजे अतिशय सुंदर लागेल। स्टार्ट टू एंड आवाज जसा आहे तसा एकसारखा लागणार। तुम्ही किती रात्रभर म्हणा, तुमचा आवाज एकसारखाच चालणार। त्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही करा, त्यामुळे तुमचा कंठ अतिशय सुमधुर चालणार आणि आवाज पण अगदी लोकांना कळेल असा होईल। हे मी माझ्या मनाचं म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं तुम्हाला सांगतोय। तुम्हाला आवडल्यास कमेंट करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक करा। रामकृष्ण हरी, जय हरी माऊली।